धनगर आरक्षणाच्या प्रश्नावर मुंबई येथे आंदोलन सुरू आहे आणि याच पार्श्वभूमीवर तुम्ही बारामतीतही निषेधाचं आंदोलन करताय, काय सांगाल? तसं पाहायला गेलं तर मी बारामतीवरून क्रांतीशौर्य सेना अध्यक्ष कल्याणी वाघमुडे माझं मत व्यक्त करत आहे की आमचे एक बांधव प्राणांती उपोषणात नुसार त्या ठिकाणी आझाद मैदान या ठिकाणी सरकारला प्रश्न विचारण्यासाठी उपोषणास बसले आहेत। मी याच शारदा प्रांगणमध्ये आज उभी आहे, ज्या शारदा प्रांगणमध्ये 2014ला जी पदयात्रा पंढरपूरच्या विठुरायाला साकडं घालून निघाली होती, ज्या पिवळ्या भंडाऱ्याच्या शपथा घेऊन या ठिकाणी जी लाखोंच्या संख्येने इथे धनगर बांधव जमला होता, त्या ठिकाणचं उपोषण सोडण्यासाठी आजचे मुख्यमंत्री त्यावेळेसचे प्रदेश अध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी उपोषण सोडते वेळी आश्वासन दिलं होतं की पहिल्याच कॅबिनेटमध्ये आम्ही आमचं सरकार आल्यानंतर आरक्षण लागू करू किंवा त्याची शिफारस केंद्र सरकारला पाठवू। परंतु आज 12 वर्ष झाले आपण बघतोय की एकीकडे धनगर हा सुद्धा एक हिंदू धनगर आहे आणि हिंदू रक्षक असणारी त्यांची एक संघटना किंवा मला एक नमूद करावंसं वाटतं की ज्या महाराष्ट्र शासनाने हे आश्वासन दिलं त्यांचीच RSS ची एक संघटना वनवासी कल्याण आश्रम हे सुद्धा एकीकडे कोर्टात आमच्या विरोधात याचिका दाखल केली जाते आणि महाराष्ट्र शासनाने मात्र आजपर्यंत आमची शिफारस केंद्राला पाठवलेली नाही। तर कलम 342(1) नुसार दुरुस्तीचा अध्यादेश त्वरित सरकारने केंद्राला पाठवावा, नाहीतर या सरकारचा जाहीर असा निषेध आम्ही या ठिकाणी नमूद करू इच्छितो। एकट एकट जय मल्हार। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा विजय असो। फसव्या सरकारचा जाहीर निषेध। ST प्रमाणपत्र मिळालेच पाहिजे। ST प्रमाणपत्र मिळालेच पाहिजे।